नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू. तर मंडळी, तिळगुळाचे लाडू करत असताना सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लाडूसाठी जे मिश्रण तयार केलं जातं ते पटकन थंड होतं आणि लाडू वळले जात नाहीत, किंवा आपण जेव्हा झटपट लाडू वळायला जातो तर गरम सारण असल्यामुळे हाताला चटके बसतात. त्याचसोबत लाडू थंड झाल्यानंतर इतका कडकडीत होतो की तो खाताही येत नाही. त्यामुळे आपण आज असा लाडू बनवतो आहे की हाताला चटकेसुद्धा बसणार नाहीत, सारण थंड पण होणार नाही, त्याचसोबत लाडू तयार झाल्यानंतर तो एकदम खुसखुशीत कुरकुरीत असणार आहे, तोंडात टाकताच फुटला जाणार आहे असा आपण लाडू बनवतो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि लाडू रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे न भाजलेले शेंगदाणे आहेत. त्यानंतर ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने 2 वाटी इथे तीळ घेतलेले आहेत. यानंतर इथे 2 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर इथे चिक्कीचा गूळ वापरलेला नाही, जो साधा गूळ असतो तोच वापरलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी इथे घेतलेलं आहे तूप. तर आपल्याला साधारण 2 चमचा इतकं तूप लागणार आहे. हे झालं साहित्य. आता यानंतर लाडू कसे बनवायचे हे पाहूयात. त्यासाठी इथे जाडबुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नेहमी जाडजूड जे भांडं आहे तेच वापरायचं आहे, यामुळे पाक जळला जाणार नाही. इथे कढई एकसारखी गरम करून घ्यायची आहे आणि सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे मी मीडियम गॅस करून यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाण्यांची साल छान तडतडेल आणि शेंगदाणे छान खमंग भाजले जातील इतपत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. यानंतर याच कढईमध्ये तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहे. तर तीळसुद्धा मीडियम गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहेत. तीळ टाकल्यानंतर एक सुरुवातीच्या 2-3 मिनटामध्ये तीळ छान तडतडू लागतात. ते छान कढईमध्ये उडायला लागले की बाजूला करून घ्यायचे आहेत. इथे तीळसुद्धा छान भाजून तयार झालेले आहेत. आता जे आपण शेंगदाणे भाजून ठेवले होते त्याची जेवढी शक्य आहे तेवढी सगळी साल काढून घ्यायची आहे. वरची टरफलं आहेत ते काढून घ्यायचे आहेत. आता ही प्रोसेस पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का टरफल तसेच ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता, पण लाडू थोडे लालसर दिसतात त्यामुळे इथे शेंगदाण्याचे टरफल काढायचे आहेत. यानंतर याच कढईमध्ये 2 चमचा तूप घालायचं आहे आणि तूप वितळल्यानंतर घेतलेला सगळा गूळ या कढईमध्ये घालायचा आहे आणि गॅस फ्लेम एकदम मिडियम ठेवून सतत हलवत हलवत हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. तर मंडळी, पाक बनवणं ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे. गूळ वितळवत असताना कुठेही गॅस हाय करायचा नाही किंवा उलटनं खाली ठेवायचं नाही. सतत हलवत आपण इथे पाक बनवायचा आहे, कारण जर का गूळ खाली कढईला लागला तर पाक 100% बिघडणार आणि जसे आपल्याला लाडू हवे आहेत तसे बनले जाणार नाहीत. त्यामुळे पाक एकदम परफेक्ट बनला पाहिजे, तरच लाडू एकदम छान होतील. सुरुवातीचे 2-3 मिनिट गेलेले आहेत गूळ पातळ करण्यासाठी. आता इथून पुढे आपल्याला लक्ष देऊनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सतत आपल्याला पाक चेक करायचा आहे तयार झालेला आहे की नाही. इथे पाहू शकता गूळ वितळतानाचा फरक, की गूळ थोडा जास्त पातळ झालेला आहे. तुम्ही या स्टेजपासून पाक चेक करू शकता. तर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि या थंड पाण्यामध्ये वितळलेला गूळ आहे तो टाकून ठेवायचा आहे आणि 10 सेकंदामध्ये इथे चेक करायचा आहे कडक झालेला आहे की नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता की गूळ असा जेली फॉर्ममध्ये झालेला आहे. तर असं जर का गूळ असेल तर अजिबात यामध्ये तीळ घालायचे नाहीत, नाहीतर एकदम मऊ असे लाडू तयार होतात. आपल्याला कडकडीत असा पाक तयार करायचा आहे की ज्यामुळे एकदम छान क्रिस्पी आपले लाडू तयार होतील. तर अशा प्रकारे 2 ते 3 वेळा तरी आपण पाक चेक करायचा आहे. आता यानंतर तुम्ही पाहू शकता की गुळाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. आता या स्टेजला सुद्धा एकदा पाक चेक करायचा आहे की तो आपल्याला जसा हवा आहे तसा तयार झालेला आहे की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाक चेक करत असताना गॅस फ्लेम हा पूर्णपणे मीडियमच ठेवायचा आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी दुसऱ्यांदा पण चेक केलेला आहे, पण पाक काही तयार झालेला नाही. साधारण 5 ते 6 मिनिट झालेले आहेत गूळ वितळवून. आता इथून पुढे जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटामध्ये पाक तयार होणार आहे. तर मंडळी, पुन्हा एकदा पुढच्या 2 मिनटामध्ये पाक तयार झालेला आहे की नाही हे पाहायचं आहे. तर मी पुन्हा एकदा वाटीमध्ये
पाक घेतलेला आहे आणि चेक करते आहे. तर या वेळेला मात्र पाक आपल्याला जसा हवा आहे तसा तयार झालेला आहे. पूर्ण 10 सेकंदामध्ये कडकडीत असा पाक तयार झालेला आहे. पाण्यात जेव्हा याची गोळी टाकतो आहे तर टणकन असा आवाज येतो आहे, तर पाक इथे तयार झालेला आहे. आता यानंतर गॅस फ्लेम ही पूर्णपणे बंद करायची आहे. पटकन यामध्ये जे आपण तीळ भाजून ठेवलेले होते ते सुद्धा घालायचे आहेत आणि यानंतर यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आपण तयार करून ठेवलं होतं ते सुद्धा घालायचं आहे. तर मंडळी, इथे शेंगदाण्याचं कूट बनवत असताना ओबडधोबड बनवायचं आहे, एकदम फाईन पावडर बनवायची नाही आणि ही प्रोसेस एकदम झटपट करायची आहे. आता तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर झटपट असं मिक्स करायचं आहे आणि हे तयार झालेलं सारण उकळलेल्या पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि पटकन इथे लाडू बांधायला घ्यायचे आहे. तर लाडू बांधत असताना हाताला थंड पाणी लावायचं आहे आणि झटपट असे आपल्याला जेवढे लाडू वळायचे आहेत तेवढं सारण घेऊन लाडू वळायचे आहेत. आता हे लाडू वळत असताना तुम्हाला जर का मदत भेटत असेल तर तुम्ही नक्की मदत घ्या, कारण पटकन लाडू वळले जातील. आणि जर का मदतीला कोणी नसेल तर असं गरम पाणी भांड्याखाली ठेवायचं आहे, त्यामुळे सारण पटकन थंड होत नाही आणि आपल्याला थोडा तरी वेळ मिळतो लाडू वळण्यासाठी. इथे अशा प्रकारे झटपट असे लाडू वळून घ्यायचे आहेत. आता लाडू वळत असताना एक थोडा वेळ गेल्यानंतर सारण थोडंसं मंद होतं, तर अशा वेळेला काय करायचं आहे की सारण एकदमच सगळं फोडून घ्यायचं नाही, असं थोडं थोडं करूनच काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढे लाडू वळता येतील तेवढंच सारण काढायचं आहे आणि सुरुवातीला लाडू वळायचे आहेत. आणि जेव्हा आपण असं सारण फोडून घेतो आणि कढईवरती पसरतो तर खाली गरम पाणी असल्यामुळे थोड्याशा हीटमुळे गूळ वितळला जातो आणि इथे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता छान असा गोळासुद्धा तयार होतो. त्यामुळे उरलेल्या सारणचं सुद्धा आपल्याला पूर्णपणे लाडू बनवता येतात. आणि ही पद्धत वापरल्यामुळे आपल्याला सारण सारखं गॅसवरती गरम करावं लागत नाही आणि गरम केल्यामुळे काय होतं की सारणाचा रंगसुद्धा बदलतो. तर तसं न होता आपल्याला एकसारखे एका रंगावरती सगळे लाडू तयार होतात. इथे पाहू शकता मी मस्त ताटभर असे लाडू वळून तयार केलेले आहेत. आता हे तयार झालेले लाडू कमीत कमी 20 मिनिटं पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतर बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. आणि हे तयार झालेले लाडू कमीत कमी 3 महिने जसे आहेत तसे छान टिकतात. इथे तयार झालेले आहेत तिळगुळाचे लाडू. तर मंडळी, कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.